नमस्कार. एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी. आत्ता आपल्यासोबत आहे शिवसेनेचे उपनेते दत्ताजी गायकवाड साहेब. तर प्रथमतः आपलं एस मराठी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत सर. माझा पहिला प्रश्न असा होता की आता स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहे, तर त्या पार्श्वभूमीवर आपण निवडणूक कशी लढणार आहे? म्हणजे स्वबळावर लढणार आहात की महाविकास आघाडीकडनं लढणार आहात? या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडी आमची आहे. त्याच्याबरोबर आमच्याकडं खास एक तिसरे पार्टनरही आलेले आहे, मनसे. आणि म्हणून मनसे आणि आम्ही आणि इतर जे काय आघाडीचे घटक पक्ष त्यांच्यावरही चर्चा चालू आहे. या सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. माझा पुढचा प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची रणनीती काय आहे? आमची रणनीती अतिशय सोपी आहे. या महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्यानं या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं असेल की सत्ता येण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही शब्द दिला होता, नाशिक शहर आम्ही दत्तक घेतोय. आज या नाशिक शहराची परिस्थिती अतिशय भयानक आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते मोठमोठे खड्डे पडलेले आहे. हे गुन्हेगारीमुक्त शहर झालं पाहिजे आणि याच्यासाठी मनसे आणि आम्ही एक संयुक्त मोर्चा नाशिकमध्ये काढला होता की भयमुक्त नाशिक करा. आणि त्याचा परिणाम आता मला वाटतं टी व्हीच्या माध्यमातून तुम्ही बघताय. आणि हीच आमची अपेक्षा आहे की कायद्यामध्ये काम केलं पाहिजे, पोलिसांनी त्यांचं काम केलं पाहिजे. आणि त्या भावनेतून हेच प्रश्न खऱ्या अर्थानं घेऊन आम्ही ह्या निवडणुकीच्या समोर जाणार आहोत. माझा शेवटचा प्रश्न की आता नाशिकसह अनेक ठिकाणी गुन्हेगारी खूप वाढते आणि आता नाशिक पोलीस कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा ही जी मोहीम राबवते त्या संदर्भात काय सांगाल? मी खऱ्या अर्थानं माननीय पोलीस कमिशनर साहेबांचं या संदर्भात अभिनंदन केलेलं आहे. परंतु त्याला काय म्हणतं, थोडं लेट झालं. जे राही दुरुस्त आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु याच्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागला, हे दुर्दैव आहे ना. आणि मोर्चा काढल्यानंतर त्या मोर्चाची दखल घेतली, याच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. आणि आम्हाला त्याचं क्रेडिट पण नाही पाहिजे. परंतु हे नाशिक शहर भयमुक्त झालं पाहिजे. नाशिकमध्ये लग्न कार्यामध्ये महिला ते आपण सोनं, जे प्युअर सोनं घालून जाताना दिसत नाही. आता ते काय तुमचं नवीन आलेलं आहे बँड, ते सोनं घालून जातात. म्हणजे एवढी दहशत या शहरामध्ये आहे. खुलेआम कोयता गँग, तुम्ही बघा काय काय गुन्हेगारी या ठिकाणी चालू आहे. हे नाशिक हे पवित्र शहर आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे पदस्पर्शाने पावन झालेली आपली नगरी आहे. ही यंत्रभूमी आहे, ही मंत्रभूमी आहे, ही साहित्यिकांची भूमी आहे. ह्या भूमीमध्ये बघताना एक वेगळा लोक आपल्याकडे बघत होते. परंतु आज ह्या शहराची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. आणि लवकरच 2027ला कुंभमेळा येतो आहे. त्या कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये देखील आत्तापर्यंत कामाला सुरुवात झाली पाहिजे होती. नुसता निधी पकडला, इतके पैसे आले, परंतु कामाला सुरुवात नाही. शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही काय काम करणार आहेत, हाही प्रश्न त्या संदर्भामध्ये आदरणीय पालकमंत्री तर अजून या जिल्ह्याला भेटला नाही, आपलं दुर्दैव आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या ठिकाणी कुंभमेळ्याच्यासाठी लवकरात लवकर काम सुरू करावं ही अपेक्षा. धन्यवाद सर. तर आपला अमूल्य वेळ आपण एस मराठी न्यूजला दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि पुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या एस मराठी न्यूजतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज या ठिकाणी एस मराठी न्यूजचा हा तिसरा वर्धापन दिन आहे. पहिल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देखील मी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन हा चॅनल चांगलं काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आणि 2 वर्षामध्ये या चॅनलच्या माध्यमामधून अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहे. या चॅनलचे मुख्य संपादक सुनील जाधव आहे, कार्यकारी संपादक संतोष कतार सर आणि सहसंपादक पवन देशमुख आणि यांची संपूर्ण टीम एक चांगलं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नेटवर्क चांगलं उभं केलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये या चॅनलच्या माध्यमामधून विविध प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे. आणि खरं तर आजच्या या परिस्थितीमध्ये आपण ज्याला चौथा स्तंभ म्हणतो, त्या चौथ्या स्तंभाने अतिशय निपक्षपाने काम केलं पाहिजे.
कारण ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे आणि ते काम या यस मराठी चॅनलच्या माध्यमातून होताना मी बघतो आहे. त्यामुळे निश्चितपणे या चॅनलच्या सर्व जे काही काम करणारी मंडळी आहे, संपादक, कार्यकारी संपादक सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये असंच काम करत जावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो.